आपल्या प्रभागातील महिलांना विरंगुळ्याचे काही क्षण मिळावे यासाठी समाजसेवक गणेश सपकाळ व प्रतिभा सपकाळ यांच्या माध्यमातून नेहमीच विविध उपक्रम राबवले जातात। यावेळी देखील संजय अंकल सामाजिक सेवा संस्था, गणेशदादा सपकाळ युवा मंच यांच्या माध्यमातून हळदी कुंकू आणि गुलाल समारंभ आयोजित करण्यात आला होता। यावेळी मोठ्या संख्येने महिला वर्ग उपस्थित होता। कार्यक्रमाच्या प्रमुख स्थानी आमदार गणेश नाईक, युवा नेता वैभव नाईक, माजी नगरसेवक लक्ष्मीकांत पाटील, माजी नगरसेवक घनश्याम मडवी, माजी नगरसेविका मोनिका पाटील, माजी नगरसेविका उषा पाटील, समाजसेवक कृष्णा पाटील, समाजसेवक सुनील मस्कर, लर्निंग फाउंडेशनच्या सनम शेख आदी मान्यवर उपस्थित होते। सदर कार्यक्रमात स्वनिधी योजनेच्या लाभार्थ्यांना गणेश नाईक यांच्या हस्ते प्रमाणपत्र वितरित करण्यात आले। कार्यक्रमानंतर आपली भावना व्यक्त करताना आमदार गणेश नाईक यांनी गणेश सपकाळ यांच्या कार्यांचे कौतुक केले। संजय अंकल सामाजिक सेवा संस्था आणि सपकाळ मित्रमंडळाच्या विद्यमाने या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये हळदी कुंकू समारंभ आणि मला वाटतं पैठणी साडी पण खेळ पैठणीचा अतिशय लोकांशी कनेक्टेड म्हणजे प्रत्येकाच्या सुखदुःखाशी सहभागी होणारे कार्यकर्ते इथे असल्या कारणानं संजय अंकलच्या तत्पश्चात गणेश सपकाळांनी ह्या परिसरामध्ये लोकांच्या अडीअडचणी समजून घेण्याचा प्रयत्न केला आणि त्या मोठ्या प्रमाणात सोडवल्या। म्हणून हजारोच्या संख्येने महिला आलेल्या आहेत। हा विश्वास वाढवला आणि पुढे विश्वास वाढेल आणि गणेश सपकाळच्या माध्यमातून समाजाची सेवा घडेल असा विश्वास व्यक्त करतो। समाजसेवक गणेश सपकाळ यांनी द मेट्रोशी बोलताना कार्यक्रमाची अधिक माहिती दिली। 8 मार्च रोजी जागतिक महिला दिन साजरा झाला। त्या निमित्तानं आज आम्ही या ठिकाणी महिलांसाठी हळदी कुंकू समारंभाचं आयोजन केलेलं आहे। विशेष म्हणजे आम्ही या ठिकाणी गुलाल हा जो हळदी कुंकू बरोबर गुलाल उपक्रम आम्ही केलेला आहे त्याबद्दल आपण विचारत आहात। गुलाल आम्ही यासाठी स्पेशली या ठिकाणी आमच्या मुख्य पत्रिकेत याच्या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे कारण की ज्या ठिकाणी येणाऱ्या विधवा ज्या महिला असतात त्यांना भारतीय संस्कृतीप्रमाणे कुंकू आपला विधवा झाल्यानंतर कुंकू वापरता येत नाही, अशा महिलांना आम्ही गुलाल लावून सन्मानित करत आहोत। त्यासाठी आम्ही या ठिकाणी हळदी कुंकू आणि प्रामुख्यानं गुलाल या ठिकाणी वापरण्यात आलेला आहे आणि त्या विशेष विधवा महिलांचाही सत्कार या ठिकाणी आदर भाव राखला गेला आहे। गणेश सपकाळ यांनी असेही सांगितले की आदरणीय पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांच्या योजना तळागाळातील महिलांपर्यंत पोहोचत नाहीत आणि म्हणून त्यांच्या माध्यमातून सदर योजना तळागाळातील महिलांपर्यंत पोहोचवल्या जात आहेत। आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून विविध योजना भारतातील नागरिकांसाठी उपलब्ध होतात, परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे आपला जो नवी मुंबई शहर असेल हा अर्बन एरिया जो पडतो त्या अर्बन एरियामध्ये या असलेल्या योजना तळागाळापर्यंत पोहोचत नाही। शहरी विभाग असल्या कारणाने या योजना घेण्यासाठी लोक पाठीपुढे बघतात। अशा नागरिकांना, अशा महिलांना ज्यांच्याकरिता या स्कीम योजना माननीय मोदीजी यांच्या माध्यमातून आणलेल्या आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही या ठिकाणी करत आहोत कारण जेणेकरून त्या योजनांचा लाभ घेऊन त्यांना जास्तीत जास्त त्याचा फायदा घेऊन आपले काही आता जसं आम्ही स्वनिधी योजना या ठिकाणी चालू केली। स्वनिधीच्या योजनेच्या माध्यमातून 285 महिलांनी त्याच्यामध्ये सहभाग घेतला होता। त्यामध्ये 155 महिला यांना आम्ही सँक्शन लेटर आज पूर्ण झालेले आहेत। त्यांच्यातील 10 महिलांना आम्ही आज आदरणीय गणेशजी नाईक साहेब यांच्या हस्ते सँक्शन लेटर दिलं। उर्वरित महिलांची आम्ही कामं पूर्णत्वास नेणार आहोत। त्याचप्रमाणे घरेलू कामगार महिलांसाठी नवी मुंबई महानगरपालिकांच्या माध्यमातून 1.5 लाखाचा विमा कवच नवी मुंबईतल्या नामांकित 26 हॉस्पिटलमध्ये देण्यात येणार आहे। तर अशा महिलांचाही कॅम्प येणाऱ्या पुढच्या आठवड्यामध्ये आम्ही या ठिकाणी आयोजित करणार आहोत। त्यामध्ये असणाऱ्या विधवा महिलांना आपल्या महानगरपालिकेच्या माध्यमातून 1200 रुपये दरमहा पेन्शन योजना ही लागू करण्यात आलेली आहे। बहुतांश महिलांना या योजनेची माहिती नाही आहे, परंतु आज आम्ही महिला दिनाच्या दिवसानंतर आज या ठिकाणी आम्ही एक चंग बांधलेला आहे की यापुढे सर्व योजना आपल्या महिलांना तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही आमची सर्व मंडळी, आमच्या सर्व महिला पदाधिकारी करण्याचं आम्ही योजना आहे। कार्यक्रमानंतर महिलांसाठी होम मिनिस्टर या करमणुकीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, ज्यामध्ये मोठ्या उत्साहात महिला सहभागी झाल्या होत्या। यामधील विजेत्यांना बक्षीस स्वरूप पैठणी साडी देखील देण्यात आली। ब्युरो रिपोर्ट, द मेट्रो।